टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मला असं वाटतं की वारंवार दोन भावांचं नेमकं काय होणार याची चिंता दोन भावांपेक्षा जास्त महायुतीतल्या अनेक नेत्यांना पडली। ज्या पद्धतीने मंत्री उदय सामंत असतील किंवा सुधीर मुनगंटीवारजी असतील, प्रवीण दरेकर, ही सगळी मंडळी जी सातत्याने बोलत होती यावर कधीही आमच्याकडून कुठल्याही प्रतिक्रिया गेल्या नाही। आमच्या नेत्यांनी जो आज आदर्श घालून दिलाय आधीपासूनही तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे की बोलत राहण्यापेक्षा कृतीतनं उत्तरं द्यावी। मला वाटतं आजचा दिवस हा मराठी जनावर मनावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्यासाठी फार आनंदाचा आहे। म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे, सगळ्यांचा आनंद वाढवणारा आहे, पण त्याच सोबत विरोधकांना एक चोख उत्तर देणारा आहे। ते उत्तर कृतीतनं दोघांनी एकत्रित येऊन दिलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे विरोधकांच्या प्रतिक्रिया कदाचित माझ्यापेक्षा जास्त आता रंजनीय असतील। तर असं वाटतंय की ज्या पद्धतीने पहिल्यापासून विरोधक म्हणतायत की एकत्र राहतील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये खरंच एकत्र राहतील असं म्हणायचं शिक्कामोर्तब आजच्या याच्यावर। बघा, 5 तारखेला जेव्हा आपण वरळी डोममध्ये सगळे एकत्र आलो होतो त्यावेळेला मराठीच्या मुद्द्यासाठी सगळी लोक एकत्रित आलेली होती। आजही जी भेट होती ती भेट पूर्णतः कौटुंबिक भेट होती। मात्र आजच्या भेटीनंतर ज्या शुभेच्छा मनसे प्रमुखांनी शिवसेना प्रमुखांना दिलेल्या आहेत, मला वाटतं इट इज इनफ इटसेल्फ, हे खूप पर्याप्त आणि खूप परिपूर्ण असं त्यांच्याकडून आलेली रिॲक्शन आहे आणि ती महत्त्वाची आहे। राहिला प्रश्न राजकारणाचा, तर आम्ही काही भाजपासारखं 24/7 प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधत बसत नाही। आज कौटुंबिक दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे। सो आजच्या दिवशी मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा आपण आनंद घेतला पाहिजे आणि तो सेलिब्रेट केला पाहिजे। दुसरीकडे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे देखील आज संध्याकाळी एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत। असं वाटतंय की त्या आपण कार्यक्रमात असं दोघं एकत्र दिसतील? काय हरकत आहे दिसले तर, म्हणजे उलट आनंदाची गोष्ट आहे ना। आणि आम्ही वारंवार म्हणतोय की पाण्यात काठी मारल्याने पाणी दुबंगत नाही, ब्लड इज मोर थिकर दॅन वॉटर असं जेव्हा आपण म्हणत राहतो त्यावेळेला हे फार स्वाभाविक आहे। म्हणजे तुम्ही किती काळ आर्क्युलेट पद्धतीने दोन माणसांना वेगळं ठेवायचा प्रयत्न कराल बरं? आज ज्या पद्धतीने मनसे प्रमुखांनी मातोश्रीवर शुभेच्छा देण्यासाठी पुढाकार घेणं, मला वाटतं ही कृती आर्क्युलेटेड नाही, ही कृती ऑर्गॅनिक आहे। ज्या ऑर्गॅनिक पद्धतीने आणि अत्यंत नैसर्गिक पद्धतीने ते इथे आले, त्यांनी शुभेच्छा दिल्या, हे फार महत्त्वाचं आहे। दुसरीकडे खरं तर बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होते आणि या खोलीमध्ये दोघंजण जाऊन तिथे देखील गप्पा झालेल्या आहेत। काय वाटतंय की खरंच हा 7 वर्षानंतर यावर पक्षप्रमुखांनीही उत्तर दिलेलं आहे की गेली अनेक वर्ष जी माणसं एका वास्तूमध्ये एका छताखाली राहिलेली आहेत, एका चुलीवर शिजवलेलं अन्न खाल्लेलं आहे, एकाच गुरुकडून राजकीय डावपेच शिकलेले आहेत, एकाच गुरुकडून हाऊ टू डील विथ द पीपल, हाऊ टू कनेक्ट विथ द पीपल, हाऊ टू अपील विथ द पीपल, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांनी शिकलेल्या आहेत त्या आपल्या गुरुला आणि आपल्या घरातल्या ज्येष्ठतम वडीलधाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक वर्षानंतर त्यांचं एकत्रित तिथे बसणं स्वाभाविक आहे। मला वाटतं या कृतीने फक्त महाराष्ट्रातली जनताच नाही तर वंदनीय बाळासाहेब सुद्धा सुखावले असतील हे चित्र बघ। रोहिणी खडसे यांच्या पतीला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। रेव पार्टीचा संपूर्ण प्रकार हा उघडकीस आलेला आहे, कसं बघताय संपूर्ण? नाही, ही रेव पार्टी नव्हती। रेव पार्टीचा कितीही त्यांनी बनाव करायचा ठरवला तरी ही रेव पार्टी अजिबातच नव्हती। ही एक हाऊस पार्टी होती। 4 स्टार हॉटेल आहे, हाकेच्या अंतरावरचं हॉटेल आहे। रोहिणी खडसे यांचे यजमान प्रांजलच्या एका मित्राने वाढदिवसाची म्हणून पार्टी आयोजित केली। त्याच्या आदल्या दिवशी रोहिणी खडसे स्वतः त्या हॉटेलवर होत्या। नंतर संध्याकाळी पार्टी करायची म्हणून सगळेजण एकत्र थांबले। यामध्ये अचानक 2 महिला आल्या। ज्या 2 महिला आल्या त्या महिला कोण आहेत असं विचारल्यावर त्यांच्याकडून सांगण्यात आलं की या माझ्या मैत्रिणी आहेत। आणि त्यानंतर जे काही घडतं, मला कमाल वाटते की पुण्यातले पोलीस इतके तत्पर कधीपासून झाले। ज्या पुणे पोलिसांना एक वेळ आम्हीच येरवडा कारागृहाच्या बाजूला कैद्यांना कसली तरी पाकिटं दिली जात आहेत व्हॅन थांबवून, याचा व्हिडिओ आम्ही दिला। आम्ही वारंवार सांगतो अंमली पदार्थ आणि बारवरती लक्ष ठेवा, तिथंच नाही। इतके पुणे पोलीस कसे तत्पर झाले की पहाटे 3ला DCP तिकडे जाऊन पोहोचतात। अजून एक महत्त्वाचा भाग, क्रोनॉलॉजी नीट समजून घ्या। संजय राऊत साहेब जेव्हा सातत्याने सरकारवर ताशेरे ओढत होते आणि बोलत होते
संजय राऊत साहेबांच्या मुलीच्या लग्नातल्या मेहंदीवाल्यापर्यंत पोहोचण्याचा अत्यंत महत्तम प्रकार ईडी CBI नामक यंत्रणेने केला आणि त्यानंतर त्यांच्यावर जेल कारवाई झाली. नवाब मलिक बोलत होते, मग नवाब मलिक आणि त्यांच्या जावयावर कारवाई झाली. गेल्या 4 दिवसापासून एकनाथ खडसे बोलत आहेत, त्या खडसेंच्यावर ही कारवाई होणं, हा सगळा क्रोनॉलॉजी जर समजली तर लक्षात येतं की कुणी सांगितलं की तिकडे अंमली पदार्थ होते, तर अंमली पदार्थ होते असं पोलीस ब्रीफ करतात आणि नंतर मीडिया त्या बातम्या चालवतं. मात्र मीडिया बातम्या चालवत असताना आधी मीडिया पोचला की आधी पोलीस पोचले, तर निश्चितपणे आधी पोलीस पोचले, पोलिसांनी ब्रीफ दिलं, पोलिसांच्या ब्रीफनुसार मीडियाने बातम्या चालवल्या की तिकडे अंमली पदार्थ होते. मात्र गेली 4 दिवस जे प्रश्न एकनाथ खडसेंनी विचारलेले होते की काय हॉटेल ट्रायडंटला लोढांना भेटायला महाजन गेले होते का, गेले होते तर कशासाठी गेले होते, असं एवढं काय खास काम होतं की लोढासारख्या एका सामान्य अराजकीय कार्यकर्त्याला भेटायला थेट कॅबिनेट मंत्री तिथे पोहोचतात. आणि या प्रश्नांची उत्तरं गिरीश महाजनांनी अजिबात दिली नाही. गिरीश महाजन 4 दिवस शांत राहतात आणि आज अचानक तत्परतेने मीडियाच्या समोर येतात. गिरीश महाजनांचा काय रोल आहे आज मीडियाच्या समोर येऊन बोलण्याचा? लोकांच्या लक्षात येत नाही की पोलीस खातं फडणवीसांच्या अखत्यारीत आहे, गिरीश महाजन फडणवीसांच्या निकटवर्ती आहेत. सगळे डॉट एकत्र जोडले की चित्र स्पष्ट होतं की कशा पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. मात्र या सगळ्यातनं हनी ट्रॅपसारखा विषय मागे पाडण्याचा प्रयत्न केला जातोय का? हनी ट्रॅपवर कुणी बोलूच नये यासाठी ही सगळी फिल्डिंग लावली जात आहे का? गिरीश महाजनांनी आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं का दिलेली नाहीत? या सगळ्या प्रश्नांवर मला वाटतं व्यक्त झालं पाहिजे. प्रश्नच नाही, हा सगळा रेव पार्टीचा बनाव आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. हा बनाव केला एकनाथ खडसेंचा आवाज बंद करण्यासाठी, नवे नुसता एकनाथ खडसेचा नाही, तर हा एक इशारा आहे की कुणीही विरोधात बोलला तर त्याच्यासाठी हा इशारा असेल, चुप बैठो नाही तो रेड करा. तुम्हाला पण अशी भीती आहे का तुम्ही बोलतायत? काय असणार आहे भैया आपल्याकडे? भाऊ अख्ख्या आयुष्यामध्ये आपल्याकडे आपण कधी त्या विधिमंडळाच्या अधिवेशनाकडे फिरकलो नाही का, कुठल्या त्या माणसांना भेटायला गेलो नाही. उभ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही खात्यातलं कुठेही आपला एक कागद जर कुणी शोधून काढला त्यावेळेला आम्ही राजकारण सोडून देऊ. आमचं काही देणं घेणं नाही, आम्ही सरळ साधी सडाफटीन माणसं आहोत. हा पण ते काय करू शकते, त्यांचं सूडबुद्धीचं राजकारण काय? म्हणजे आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेल. असं मुश्रीफ यांनी वक्तव्य केलेलं आहे की मी जर मुख्यमंत्री असतो, जे रेग्युलर पैसे भरत आहेत त्यांना मी कर्जमाफी केली असते, त्यांना 1 लाख रुपये अनुदान दिलं असतं, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री निष्क्रिय आहेत आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा आम्ही जास्त काम करतो असं कदाचित जर मुश्रीफ साहेबांना सांगायचं असेल तर काही सांगता येत नाही. कारण काल परवाच माणिकराव कोकाटे म्हणाले की हे सरकार भिकारी आहे. सरकार पक्षातलेच मंत्री सरकारला भिकारी म्हणतात, यावर आता काय बोलायचं आम्ही? काल परवा तर मी त्यांच्या सरकार पक्षातल्या कुणीतरी कायंदेच ना, हां, त्या नावाच्या कुणीतरी आमदार होत्या, त्या कबुतरांचा व्हिडिओ पोस्ट करत होत्या. तर सरकार पक्षातच ज्या पद्धतीने एक बेबनावाची स्थिती आहे ती काबिले तारीफ आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.